मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्रीने ज्या पद्धतीने ज्योतीची साथ दिलेली असते त्याची चर्चा सर्वत्र सुरू असते. तेव्हा पारू सावित्रीला काय म्हणत असते, काल रात्री जणू तलवारच काढली होती तुम्ही असं कळलं. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, हो मग, एक बाई हरू शकते पण एक बायको कधीच हरू शकत नाही. तिला तलवार योग्य वेळी काढावीच लागते. तेवढ्यातच तिथे चिमणा आलेली असते. चिमणा म्हणते, सावित्री, ए सावित्री. सावित्री म्हणते, हो सासूबाई. तेव्हा इथे चिमणा म्हणते, ये इकडे ये. सावित्रीला भीती वाटते, कारण चिमणाचा स्वभाव हा थोडासा स्ट्रिक असतो आणि चिमणा बोलावते, नक्की कशाला. तेव्हा इथे ती घाबरलेली असते. पण चिमणाने इथे सावित्रीची दृष्ट काढलेली असते, त्यामुळे सावित्रीला खूप छान वाटलेलं असतं. आपल्या सासूच्या नजरेमध्ये आपल्यासाठी असलेला हा अभिमान, हा स्वाभिमान बघून तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे सगळ्या बायका दोन गोष्टींनी चर्चा करत असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि एक म्हणजे नेगेटिव्ह. काही लोक म्हणत असतात की सावित्री ज्योतीने चांगला धडा शिकवला, तर काही लोक म्हणत असतात भूदेवाबरोबर कशाला वाईटपणा घ्यायचा. तर इथे हे बघा, महार लोक यांची काय अवस्था करून ठेवली होती या ब्राह्मणांनी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ब्राह्मणांना सडेतोड उत्तर ज्योतीने दिल्यानंतर इथे आता महार लोक एकमेकांना साखर वाटत असतात. म्हणत असतात की तोंड गोड करा. आपल्या इथे गोंद्या माळ्याच्या पोरानं गंगाधर शास्त्रीची बोलती बंद केली. घ्या, साखर खा, तोंड गोड करा आणि आनंद साजरा करत असतात. कारण त्यांनासुद्धा त्यांच्या ह्या वागण्याचा, ह्या गुलामगिरीचा रागच आलेला असतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता सर्वत्र ज्योतीची चर्चा आहे हे आता ब्राह्मण लोकांना समजलेले असते. आणि त्यामुळे ते म्हणत असतात की गंगाधर शास्त्री पेठेवरती, पानवट्यावरती जिथे जाल तिथे फक्त आणि फक्त ज्योतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की शास्त्र हे आम्ही खुंटीला असं लावून ठेवणार नाही आणि शास्त्र हे धुळीला मिळू देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चिमणा म्हणत असते, सावित्री, तुझी दृष्ट काढली, तू आता ज्योतीची दृष्ट काढ. तेव्हा इथे ज्योती आलेला असतो. सावित्री म्हणते, अहो इकडे या, सासूबाईंनी दृष्ट काढले माझी, तुमची पण काढून घ्या ना. ज्योती म्हणतो की मला दृष्ट वगैरे काढायची नाही आहे आई, मी शूद्र म्हणून जन्माला आलो ना, तेव्हाच आपल्याला दृष्ट लागली होती. आता हे मिरची मीठ घेऊन हे मला वाटत नाही की दृष्ट निघून जाईल म्हणून. तेव्हा इथे सावित्री म्हणते, तुम्ही आता त्या ब्राह्मणांचा राग काय घरातल्या माणसांवरती काढणार आहात काय. तेव्हा चिमणा म्हणते, आणि म्हणून काय तू आपल्या इथे आता रीतिरिवाज, रूढी परंपरा सगळ्या काही आता सोडून देणार आहेस की काय. तेव्हा आऊ येते आणि म्हणते की ज्योती, तुला फादर जॉनने बोलावले. तेव्हा ज्योती म्हणतो, फादर जॉनने मला कशासाठी. तेव्हा इथे सावित्री मनामध्ये म्हणत असते की ज्या वेळेला मी मदत मागायला गेले होते तेव्हा फादर जॉन काय म्हणाले की धर्माच्या इथे कुठल्याही गोष्टीमध्ये मी काही बोलणार नाही, मग आता कशाला बोलावले. सावित्री म्हणते, तुम्ही नका जाऊ तिथे, काय बी जायची गरज नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, पण नक्की बोलावले तरी कशासाठी ते बघायला नको का. चिमणा म्हणते, कशाला, तुझ्याकडं वेळ नाही ना, इथे आता दृष्ट काढून घ्यायला वेळ नाही आणि फादर जॉनकडं जायला बरोबर वेळ काढलास तू, आणि तिथं काय बी जायची गरज नाही, गरज होती तेव्हा मदत केली नाही, मग आता कशाला बोलावले. तेव्हा इथे चिमणाला ज्योतीच्या या वागण्याचा थोडासा राग तर आलेलाच असतो. त्यानंतर इथे ज्योती आणि ज्योतीचे जिवलग मित्र मोरोपंत आणि सदाशिव म्हणत असतो की ज्योती, खरंच मला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. जर माझ्यामुळे मी तुला लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला आयुष्यभरात कधीच माफ करू शकलो नसतो. तेव्हा मोरो म्हणतो, पण ज्योती काय बोललास रे तू, त्यांची चांगली बोलतीच बंद करून ठेवलीस, सगळीकडे फक्त तुझी चर्चा सुरू आहे, कशा पद्धतीने मुद्देसूद बोललास, खूपच छान. तेव्हा ज्योती म्हणत असतो की त्याचीच तर गरज होती ना,
नाहीतर सगळ्यांनी इथे मला शेंदूर पाजला असता त्याने मी मुका झालो असतो. पण इथे आता लोक शेंदूर फासून माझा म्हसोबा तर करणार नाही ना, त्याची आता भीती वाटायला लागली. तेव्हा इथे मोरो म्हणतो, पण काय बोललास तू, खरंच कौतुक करण्यासारखंच आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, खरं तर मी आता कंटाळलो या सगळ्याला. कारण आता न्यायनिवाडा होता, सतत अभ्यास सुरू होता, झोप नाही, काय नाही. घरामध्ये सगळ्यांची किरकिर, सगळ्यांची चिडचिड. त्यामुळे आहे ना, मी सुद्धा अगदी कंटाळून गेलो होतो. पण आता 4 दिवस कुठेतरी जायचं म्हणतोय. तेव्हा इथे आता सदाशिव म्हणत असतो, मग नगरला चल ना माझ्याबरोबर. मी जाणार आहे ना आता नगरला, माझ्याबरोबर चल. 4-5 दिवस राहिलास ना तर तुला बरंच वाटेल. तेव्हा इथे मोरो म्हणतो, अगदी बरोबर बोलतोय सदाशिव. ज्योती, एक काम कर, तू जा त्याच्याबरोबर आणि छान आता थोडं नगरला हवा पालट करून ये. तेव्हा इथे ज्योती आणि इथे दादा जेवायला बसलेले असतात. ज्योती म्हणत असतो, आऊ आपल्या इथे जॉन साहेबांकडे जाण्याचं फिक्स आहे ना. ती म्हणते, अरे हो बाबा, ते चर्चमधून आलं ना की आपण जाऊ. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, काय बी जायची गरज नाही, तिथं गरज होती तेव्हा आले नाही ना, मग आता कशाला जातो तिकडं. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, पण जावं तर लागलच ना, काय काम आहे ते तर बघावं लागेल. तिकडून आल्यानंतर मी काही दिवस नगरला जाणार आहे. त्यासाठी आई एक काम कर, माझ्यासाठी तहान लाडू, भूक लाडू बनवून ठेव. तेव्हा चिमणा म्हणते, बघितलं विषय बदलण्यामध्ये कसा पारंगत आहे ते बघितलं. तेव्हा इथे लगेच सावित्री म्हणते, अवं आपल्या सासूबाई काय म्हणतायत ते तुम्ही ऐकून तरी घ्या ना त्यांचं. तेव्हा ज्योती म्हणतो की आता काही ऐकायचं नाही आहे. आता जॉन साहेबांकडून आलो की मी नगरला जायला निघणार आहे. त्याच्यामुळे या विषयावरती सातत्याने चर्चा नको. ज्योती आता निवांत बसलेला असतो, पण निवांत कसला, विचारातच बसलेला असतो. तेव्हा ज्योती विचार करत असताना त्या ठिकाणी आता जे जे काही घडलेलं असतं ना ते सगळं आठवत असतं. म्हणजे हा ब्राह्मणी कावा कसा आहे. म्हणजे जर त्यांच्या कोणी विरोधात बोललं की मग माणूस नरकात जाणार. पण हे ब्राह्मण सगळेजण मिळून खालच्या लोकांना जो काही त्रास देत आहेत, म्हणजे शूद्रांना असू दे, त्याच्यामध्ये असलेल्या बाकी सर्व जातींना असू दे, ज्या पद्धतीने त्रास देत आहेत, मग जर वाईट वागल्यामुळे नरकात जाणार असतील तर मग त्यांना नरकात जाण्याची भीती का नव्हती. त्यांनी तर शूद्रांना किती त्रास दिला. तेव्हा इथे चांगले कपडे घालू नका, नाहीतर कुले कापले जातील, चांगलं गाऊ नका, मंत्र म्हणू नका, नाहीतर तुम्हाला शेंदूर पाजलं जाईल. हे सगळं का, कशासाठी? पण कारण त्यांना सगळ्यांवरती स्वतःचं वर्चस्व ठेवायचं होतं म्हणून. तेव्हा इथे सावित्री येताना म्हणते, काय व झोपला नाहीत का. तेव्हा ज्योती म्हणतो, झोपलोच तर होतो आत्तापर्यंत, आणि आपला समाजसुद्धा आत्तापर्यंत झोपलेलाच आहे. सावित्री म्हणते, म्हणजे. तेव्हा ज्योती म्हणत असतो की बघ ना सावित्री, म्हणजे आपण जे केलं ते बाकीचे लोक करण्यासाठी हिंमत लागेल ना, पण ते हिंमतच दाखवत नाही. साधं माझ्या बाजूने सुद्धा बोलण्याची कोणी हिंमत केली नाही. जेव्हा मी मुद्देसूद बोललो, जेव्हा सगळ्यांना माझे मुद्दे मी पटवून सांगितले, तेव्हा निदान सगळ्यांनी टाळ्या तरी वाजवल्या, माझ्या बोलण्याला संमती दिली, नाही का. तेव्हा इथे सावित्री म्हणते, म्हणजे काय करायचं ठरवलंय तुम्ही आता, काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा ज्योती म्हणतो, असं काहीतरी करावंसं वाटतंय की ज्याने आपल्या लोकांमध्ये बदल होईल. शूद्र सगळे एकत्र आले पाहिजे. शूद्र जर सगळे एकत्र आले ना तरच आपण ह्या ब्राह्मणी कावा थांबू शकतो. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की इतकी वर्ष झाली, पण एकाच कुठल्या तरी जातीचं, एकाच कुठल्या तरी वर्णाचं सगळ्यांवरती इथे हक्क आणि अधिकार का, त्यांचंच वर्चस्व का. तेव्हा इथे ज्योती आता इथे 4 वर्ण तयार करतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इथे आता शूद्र. सगळ्यात खाली शूद्र, आणि मग ब्राह्मणांचं त्या सगळ्यांवरती वर्चस्व. ब्राह्मण हे खालच्या लोकांना त्रास देणार, मग इथे क्षत्रिय त्याच्या खालच्यांना त्रास देणार, वैश्य त्याच्या. म्हणजे सगळेजण जर कुणाला त्रास देतील तर ते शूद्र. आपल्यावरती कोण एकच नाही, म्हणजे ब्राह्मणच नाही, तर हे सगळेजणच आपल्याला त्रास देतात आणि आपण तो त्रास सहन करत आलो. तेव्हा इथे याला पायऱ्यासुद्धा नाहीत. ज्योती म्हणतो, पायऱ्या कशा असणार. पायऱ्या जर असत्या
तर उतरून सगळीकडे जाता आलं असतं ना, किंवा चढून जाता आलं असतं. त्याला पायऱ्याच नाही, कारण कुठलाही धर्म, कुठलीही जात आपापली इथे आता मर्यादा सोडतच नाही ना. जो जसा जगतोय तो तसाच जगत आला आहे. कुणी इथे आवाज उठवत नाही आहे की काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती म्हणत असतो की सावित्री, बदल घडवला पाहिजे, कुणीतरी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला हे सगळं कळलं कारण का तुम्ही शिकलात, म्हणून गुलामगिरी सुरू आहे हे तुम्हाला कळलं. तसंच आपल्या समाजाला कळलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत इथे ब्राह्मणांनी सगळ्यांना बोटावरती नाचवलं, त्यांना जसं हवं तसं सगळ्यांना वागून घेतलं, आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं. कारण का? तर आपण शिकलो तर आपल्याला सगळं काही कळेल, या अंधश्रद्धांवरती आपण विश्वास ठेवणार नाही, आणि म्हणून आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं. इथे आता आपली लोकं काही बोलायला गेली तर त्यांना शेंदूर पाजून गप्प करणार. त्यांनी चांगले कपडे घालायचे नाही, त्यांना त्रास देणार. त्यांनी शिकायचं नाही, कारण जर ते शिकले तर त्यांना प्रश्न विचारतील, म्हणून त्यांना शिक्षणापासून लांब ठेवलं. सातत्याने आपल्या लोकांना दाबून ठेवण्यात आलं, फक्त ह्या ब्राह्मणांना त्यांचं वर्चस्व गाजवायचं होतं म्हणून. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, कुठे ना कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे, आपण थांबवलं पाहिजे. प्रयत्न कुणी ना कुणीतरी प्रयत्न हे केले पाहिजेच ना. तेव्हा सावित्री म्हणते, मालक बरोबर बोलताय तुम्ही. मग आपला आता समाज एकत्र कसा येणार, आपला समाज कसा काय घडणार? ती म्हणते, समधे एकत्र येतील, हिम्मत करतील. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, करावी तर लागेलच, आणि त्यांनीसुद्धा हिम्मत केली पाहिजे. त्यामुळे आपणच आता काहीतरी केलं पाहिजे समाजामध्ये बदल घडवण्यासाठी. ज्योतीला कळलेलं असतं की जर आपल्याला काहीतरी बदल घडवायचा असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी. तेव्हा ते लगेच शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना म्हणत असतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, सारे अनर्थ एका अविद्येने केले, असं आता ज्योतिबा म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो, शिक्षणाचं महत्त्व किती पटवून देण्यासारखं हे वाक्य आहे ते बघा. त्यांनी आता इथे ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपला समाज हा एकत्र आलं पाहिजे, त्याने शिकलं पाहिजे, त्याने मोठं झालं पाहिजे. प्रत्येक वेळेला उच्चवर्णीय आपल्यावरती अधिकार गाजवणार आणि आपल्याला सातत्याने दाबून ठेवणार, आणि हे असं आयुष्य आपण जगायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे पृथ्वी तलावरती अन्याय अत्याचार झाला तेव्हा महामानवाने जन्म घेतला, त्या पद्धतीनेच इथे आता ज्योती यांनी जन्म घेतलेला असतो आपला समाज सुधारण्यासाठी, आपल्या लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबावा यासाठी आता प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण एकत्र येतात. सावित्री म्हणत असते की आपला समाज जर शिकला तर किती बरं होईल, नाही का? इथे आता आपण शिकलेले नाही, आपण इथे विद्या संपादनच केलेली नाही आहे, म्हणून आपण लोक प्रत्येक गोष्टीला घाबरतो. आणि त्यामुळे इथे आता जर शिक्षणाची नांदी जर आपण उभी केली तर नवीन युगाची नांदी आपण उभारू, असं सावित्री म्हणते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सावित्री ज्योती हे दोघेजण आता एक असं स्वप्न बघतात की आपला समाज हा शिकला पाहिजे. जर माणूस शिकला तर तो घडेल, आणि तेव्हाच त्याला ज्ञान प्राप्त होईल, आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये तो स्वतःसाठी आवाज उठवेल. जी काही गोष्ट आहे ती अविद्येमुळे आपण सगळ्या गोष्टींना घाबरतो. आतासुद्धा माणूस शिकला नसेल, त्याच्याकडे जर विद्या नसेल तर तो बोलायला घाबरतो, आणि जर शिकलेला असेल तर आपल्यासाठी तो स्टँड घेतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती सावित्रीने ठरवलेलं असतं की शिक्षण हे आता शिकलंच पाहिजे. तेव्हा पुढील भागामध्ये इथे आता सावित्री आणि ज्योती हे दोघेजण आता शिक्षणावरती भर देणार असतात, आणि त्याच्यामध्ये रखमाई त्यांनी म्हणते की आता ज्योतीला पण म्हण बाबा, कुठेतरी चांगली नोकरी बघ सरकारी. तेव्हा इथे पारू म्हणत असते की तात्यासाहेब जाणार आहेत, सदाशिव भाऊजी आहेत ना त्यांच्याबरोबर नगरला, त्यांच्यासोबत राहून त्यांनासुद्धा नोकरी घ्यावीशी वाटेलच. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की ते करतील काहीतरी, आणि असं काहीतरी करतील ना की सगळ्या जगाला भुरळ पडेल त्याची. तेव्हा इथे ही बातमी आता कळलेली असते गंगाधर शास्त्री यांना राणोजी माळीकडून. घरातलेच वाईट, इथे बाकीच्या लोकांना काय बोलायचं, घरातल्यांना सुख बघवत नव्हतं.
राणूजी माळी जाऊन लगेच सांगतो. तेव्हा इथे आता लगेच गंगाधर शास्त्री म्हणतो की नक्की असं तो काय करणार आहे ज्याने जगाला भुरळ पडणार आहे ना, त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा. जे काही असेल ते लगेच उधळून लावायला हवं, असं गंगाधर शास्त्री म्हणतो.